तुम्हाला पण असंच वाटते का, की कुल्फी हेल्दी होऊ शकत नाही आणि जशी मार्केटमध्ये एकदम क्रीमी, छान रिच अशी कुल्फी मिळते, तशी कुल्फी आपण घरच्या घरी बनवून तयार करू शकत नाही. तर आज मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार आहे. हेल्दी तर बनवणारच आहे, पण त्यासोबत एकदम क्रीमी, मलाईदार, कमी वेळेमध्ये, कमी इन्ग्रीडियंट्समध्ये छान अशी प्रोटीनने भरलेली आणि क्रीमी कुल्फी घरच्या घरी बनवून दाखवणार आहे. कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी साहित्यामध्ये तुम्हाला मार्केटपेक्षाही चवीला अप्रतिम अशी कुल्फी बनवून दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर एक बाउल घेतलंय, त्याच्यामध्ये 1 कप इतकं मखाना ॲड केलेला आहे. 7 ते 8 काजू, 7 ते 8 बदाम ॲड करायचे आहेत. बदाम भिजवून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि याच्यामध्येच ना अर्धा कप इतकं नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं दूध ॲड करायचं आहे आणि मखाना, ड्रायफ्रूट्स भिजत ठेवायचे आहेत. जोपर्यंत आपले ड्रायफ्रुट्स, मखाना भिजून तयार होतील, तोपर्यंत आपण दूध आटवून घेऊया. तर बघा गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना 1 लिटर इतकं दूध ॲड करायचं आहे. दुधाला आधी गरम करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि आता दुधाला कंटिन्युअसली आपल्याला ढवळून आटवून घ्यायचं आहे. जोपर्यंत 1 लिटर दुधातला अर्धा लिटर दूध होत नाही, तोपर्यंत दुधाला इथे आटवायचं आहे. खूप जास्त वेळ पण आटवून घ्यायची गरज नाहीये. 15 ते 20 मिनिट लागतात. गॅस फुल ठेवा आणि फुल गॅसवर तुम्हाला हे दूध आटवून घ्यायचंय. तुम्ही कमी गॅसवर सुद्धा आटवून घेऊ शकता, पण भरपूर वेळ लागतो. त्यासाठी तिथेच थांबा, गॅसजवळ थांबा आणि त्यानंतर दुधाला छान आटवून घ्या. तर बघा दूध इथे बऱ्यापैकी आटलेलं आहे. दूध आटवत असताना कढईच्या बाजूला जे मलाई लागून असते, ती मलाई आपल्याला स्पॅच्युलाने पूर्ण काढून घ्यायची आहे. म्हणजे दूध छान घट्टसर होतो, दाटसर होतो आणि छान रबडीदार सुद्धा दूध तयार होतो. तर बघा बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आणि आपले जे ड्रायफ्रुट्स, मखाने भिजत ठेवले आहेत ना, ते पण छान भिजले आहेत. आता हे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी एक मिक्सरचा पॉट घेतलेला आहे आणि जे आपण भिजत ठेवलेले मखाने, ड्रायफ्रुट्स आहेत, ते आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघा हे पूर्ण मी ॲड करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्येच आपल्याला साखर ॲड करायची आहे. तर इथे मी 1/4 कप इतकी साखर घेतलेली आहे. तुम्ही याऐवजी खजूरसुद्धा वापरू शकता. इथे मी साखर वापरलेली आहे. त्याच्यामध्येच आपल्याला 2 हिरवी इलायची फोडून ॲड करायचं आहे. जर तुम्ही डाएटवर असाल ना, तर तुम्ही इथे खजूर ॲड करून घ्या. तर बघा इथे मी हे सगळं ॲड करून घेतल्यानंतर मिक्सरला लावून घेतलेलं आहे. एकदम बारीक फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि इथे दूध बघा तुम्ही छान दूध आटलेलं आहे. 1 लिटर दुधातला अर्धा लिटर इथे दूध राहिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जी मखाना पेस्ट करून घेतलेली आहे, ती ॲड करून घ्यायची आहे. कंटिन्यूअसली त्याला एका हाताने ढवळत राहायचं आहे आणि एका हाताने आपल्याला जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे, ती ॲड करून घ्यायची आहे. म्हणजे याच्यामध्ये लम्स होणार नाही, स्मूथ असा बॅटर तयार होईल. आता बघा हा मखाना पेस्ट ॲड केल्यानंतर परत आपल्याला फक्त 10 मिनिटापर्यंत शिजवायचं. खूप जास्त वेळ शिजवायचं नाही. 10 मिनिटापर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर दूध घट्ट होईल. आता याच्यामध्येच आपल्याला 10 ते 15 केसरचे धागे ॲड करायचे आहेत आणि परत आपल्याला हे 4-5 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. बघा इथे मी 4-5 मिनिटामध्ये टाईम थोडंसं इकडे-तिकडे होऊ शकतो. तर बघा इथे मी कंटिन्यू 4-5 मिनिटापर्यंत छान शिजवून घेतलेला आहे आणि आपला कुल्फीचा जो बेस आहे तो एकदम रेडी झालेला आहे. छान थिक दाटसर दूध इथे तयार झालेलं आहे. जे कढईच्या बाजूला मलाई लागलेली आहे ते सुद्धा आपल्याला स्पॅच्युलाने व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. पूर्ण दुधामध्ये काढून मिक्स करायचं आहे. त्याच्याने छान दाणेदार टेक्स्चर येतो. मलाईदार इथे आपला दूध तयार होतो. गॅस बंद करून घेतलेला आहे. तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता. एकदम दाटसर दूध तयार झालंय. जशी आपली रबडी असते की नाही, रबडीसारखा दूध इथे तयार झालेला आहे. आणि कुल्फीचा बेस तयार आहे. आता जोपर्यंत हा पूर्णपणे गार होते तोपर्यंत थंड करून घ्यायचा आहे. तर बघा कुल्फीचा जो बेस आहे तो पूर्णपणे गार झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती घट्ट झालेला आहे, छान दाटसर झालेला आहे. आता आपल्याला हे कुल्फी मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे कुल्फी मोल्ड आहेत म्हणून मी कुल्फी मोल्डमध्ये भरून घेणार आहे. जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसतील ना, तरी तुम्हाला मी पुढे एक ऑप्शन देणार आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कुल्फी सेट करू शकता. तर एक-एक करून आपण सगळे मोल्ड इथे भरून घेतलेला आहे आणि जो उरलेला बॅटर आहे तो आपण ग्लासमध्ये भरून घेणार आहोत. त्याआधी आपण सगळ्यात आधी कुल्फीचे मोल्ड भरून घेतले. त्याच्यावरून फॉइल पेपर लावून घेऊया. फॉइल पेपर लावल्याने एकतर आईस क्रिस्टल जमत नाही. एकदम स्मूथ, क्रीमी अशी कुल्फी बनून तयार होते. तर एक-एक करून आपण सगळ्या कुल्फी मोल्डवर हे आपण लावून घेऊया फॉइल पेपर. जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसतील ना, तर तुम्ही जे पेपर कप असतात त्याच्यामध्ये सुद्धा हा बॅटर भरून सेट करण्यासाठी ठेवू शकता आणि कुल्फी एन्जॉय करू शकता. असं नाहीये की तुमच्याकडे कुल्फी मोल्डच हवे आहेत तरच तुम्ही कुल्फी बनवू शकता, असं काही अजिबात नाहीये. तुम्ही सिंपल घरगुती छोट्या-छोट्या कपमध्ये, छोटे-छोटे ग्लास असतील तुमच्याकडे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे कुल्फी सेट करून एन्जॉय करू शकता.
तर बघा व्यवस्थित फॉइल पेपर लावून घेतल्यानंतर हलकीशी कट लावून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये कुल्फी स्टिक लावून घ्यायचं आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण कुल्फी डिमोल्ड करू त्यावेळेला इझिली आपल्याला ही कुल्फी डिमोल्ड करता येईल. तर बघा इथे मी सगळ्या कुल्फी मोल्डमध्ये स्टिक लावून घेतलेली आहे आणि आता हे मी फ्रीझरमध्ये 7 ते 8 तासासाठी ठेवून घेणार आहे. तर बाकीचे मी कुल्फी मोल्ड फ्रीझरमध्ये ठेवून घेतले आहेत आणि उरलेला जो बॅटर आहे तो मी एका ग्लासमध्ये भरून सुद्धा सेट करून दाखवणार आहे. जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसेल ना, तुम्ही अशा पद्धतीने एकदम घरगुती ग्लासमध्ये सुद्धा कुल्फी सेट करू शकता. तर बघा पूर्ण बॅटर ग्लासमध्ये भरून घेतला. त्याच्यावरून फॉइल पेपर लावून फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेला आहे. आणि बघा 7 तास झाले आहे. 7 तासानंतर तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी खूप छान कुल्फी इथे सेट झालेली आहे. सगळ्यात आधी आपल्याला थोडंसं 1 मिनिटापर्यंत हाताने कुल्फी मोल्डला रब करायचं. त्यानंतर इझिली डिमोल्ड होते. तर आपली पहिली कुल्फी इथे मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवलेली आहे. दुसरी सुद्धा इथे डिमोल्ड करून घेतली आहे बघा. अशाच पद्धतीने थोडंसं रफ करायचं हाताने. त्यानंतर हाताची जी गरमी असते त्याच्यामुळे थोडीशी कुल्फी आपली मेल्ट होते आणि इझिली डिमोल्ड होते. जर तुम्हाला हाताने डिमोल्ड करायला थोडंसं कठीण जात असेल कारण खूप थंड असते आणि हाताने प्रेस करणं एवढं सोपं नाही राहत. थोडंसं तुम्ही पाण्याच्या ग्लासमध्ये सुद्धा बुडवून ठेवलात ना डिप करून, तर इझिली डिमोल्ड होईल. त्यानंतर वरून आपल्याला बारीक क्रश करून घेतलेलं, कट करून घेतलेलं पिस्ता गार्निश करून घ्यायचंय. पिस्ताना छान दिसतो येलो-येलो कुल्फीवर छान ग्रीन कलरचा पिस्ता गार्निश केल्याने दिसायला त्या टेम्प्टिंग दिसतेच, पण खायला सुद्धा क्रंच खूप छान वाटतो. त्यासाठी भरपूर सारा बारीक करून घेतलेला पिस्ता गार्निश करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता आपली मखाना कुल्फी बनवून तयार झालेली आहे. तर बघा कुल्फी मोल्डमधली कुल्फी तर खूप छान झाली आहे, पण आता ग्लासमधली सुद्धा करून दाखवते. सगळ्यात आधी आपल्याला ग्लास थोडंसं हाताने रब करायचं किंवा पाण्यामध्ये डिप करून घ्यायचं त्यानंतर तुम्ही बघू शकता किती क्रीमी कुल्फी इथे बनवून तयार झालेली आहे. तर आता मी तुम्हाला कट करून दाखवते. तर ग्लासमध्ये कुल्फी आहे ना, ती थोड्या वेळसाठी 5 ते 10 मिनिटासाठी थोडा वेळ बाजूला बाहेर काढून ठेवायचं. त्यानंतर कट करायला घ्यायचं. म्हणजे थोडीशी सॉफ्ट होते. त्यानंतर आपल्याला कट करायला ईझी जाते. तर बघू शकता तुम्ही किती क्रीमी एकदम मार्केटसारखी कुल्फी बनवून तयार झालेली आहे. मी तुम्हाला ही रोल कटसुद्धा करून दाखवते. तुमच्याकडे डिस्पोजेबल नसेल, पेपर ग्लास नसेल ना किंवा कुल्फीचे मोल्ड नसतील, तरी तुम्ही इझिली ही कुल्फी घरी बनवून एन्जॉय करू शकता. याच्यावरून थोडंसं पिस्ता गार्निश करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर मार्केटपेक्षा ही छान कुल्फी बनवून तयार झालेली आहे. मोल्ड असेल तरी ठीक, नसेल तरी ठीक आहे. तुम्ही घरच्या घरी ग्लासमध्ये सुद्धा खूप छान सेट करून कुल्फी एन्जॉय करू शकता. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.